A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। बंजारा समाजाच्या उपोषणाचा आज 7वा दिवस। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबरपासून बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश नामदेवराव नाईक राठोड हे समाजाच्या हितासाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या या उपोषणाला 7वा दिवस असून त्यांच्या उपोषणाला समाजाकडून प्रतिसाद मिळत आहे। विविध पक्षाची नेते मंडळी व समाजातील नेते मंडळी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला आम्ही पाठीशी आहोत असे म्हणले आहे। तसेच दिनांक 19 सप्टेंबर रोजी हिंगोली शहरात बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीकरिता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव सामील होणार आहेत। त्यामुळे हिंगोली शहर बंजारा समाजाच्या मोर्चामुळे दुमदुमून जाणार असल्याचे सुरेश नामदेवराव नाईक राठोड यांनी यावेळी सांगितले। तसेच सर्व बंजारा समाज बांधवांना या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। याचा आढावा आमचे A7चे जिल्हा प्रतिनिधी अनीस अहमद यांनी घेतला असता सुरेश नाईक राठोड हे यावेळी काय म्हणाले हे आपण पाहूयात। पासून आज 6 दिवस आहे। आमच्याकडे कोणताही अधिकारी प्रशासनाचा कोणताही माणूस आलेला नाही। आतापर्यंत अधिकारी कोणी आले नाही तुमच्याकडे? नाही, कोणी नाही। तुमच्या प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागणी आमची अशी आहे की हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे, कारण की 1901ला 11ला जनगणना झालेली आहे, 1921ला जनगणना झालेली आहे, 1931ला जनगणना झालेली आहे। त्याच्यानंतर जनगणना झाली नाही। आपल्या हैदराबादमधून मराठवाडा 5 जिल्हे 1948ला तोडले गेले। तोडल्याच्या नंतर आपण महाराष्ट्रामध्ये विलिनीकरण होण्यासाठी जवळजवळ 1956पर्यंत आम्ही एसटी कॅटेगरीमध्ये हैदराबादमध्ये होतो। हे 1956मध्ये 1960 नंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये विलिनीकरण झालो। पण या सरकारने आम्हाला तिकडची व्यवस्था द्यायची असते एसटी आरक्षण, तर यांनी NTA दिल्यामुळे आमचा लढा हा बरेच दिवसापासून चालू आहे, परंतु आमची दखल कोणी घेतलेली नाही। महान संत रामराव महाराज यांनी अनेक वेळेस मुंबई, दिल्ली, सोनिया गांधीला भेटले, माननीय पंतप्रधानांना भेटले आणि मागणी केली की आम्हाला एसटी परवानगी टाका, कारण की आमच्या ऑलरेडी 1570 पासून आम्ही हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा लंबाडा म्हणून असा उल्लेख आहे त्याच्यात। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला एसटी कॅटेगरीमध्ये देण्यात यावे। नसता 19 सप्टेंबरला हिंगोली येथे भव्य मोर्चाचं आयोजन केलेले आहे। बंजारा समाज हिंगोलीमध्ये मावणार नाही एवढी पब्लिक येईल, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि एसटी वर्गाचा GR काढावा। नसता ज्याप्रमाणे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्यांना त्या सुविधाप्रमाणे आम्हाला ज्यापर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या मागणीनुसार आम्हाला एसटी प्रवर्गाच्या पूर्ण योजनेचा लाभ देण्यासाठी यांनी GR काढावा। धनगर समाजाला त्याच पद्धतीने दिलेल्या आहे। आजपर्यंत त्यांनी एसटी आरक्षण टाकले नसल्यामुळे त्यांना सर्व सुविधा एसटी आरक्षणाच्या देण्यात आलेल्या आहे। त्याच धर्तीवर आम्हाला बंजारा समाजाला न्याय द्यावा हीच माझी सरकारकडे मागणी आहे। आणि एक अशी विनंती आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करून तेथे जवळजवळ मराठा समाज कोटीच्या संख्येने गेल्यामुळे शासनाला झुकावे लागले। त्यांच्यासुद्धा नोंदी आहेत। त्या नोंदीनुसार कुणबी नोंदीनुसार त्यांनी 17 सप्टेंबरपासून त्यांना परवानगी वाटप होणार आहे। आमची अशी हीच भावना आहे की जे जरांगे पाटलांना दिलेले आहे त्याच धर्तीवर हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला न्याय द्यावा हीच माझी कळकळीची विनंती आहे। आणि सर्व सरकारमध्ये विरोधी असो कोणी असो, कारण की आमची मागणी चुकीची नाही।
कारण की आमचं हैदराबाद गॅजेटमध्ये इंग्रजकालीन आणि नंतर निजाम, त्या निजामकालीन नोंदी आज बी आहेत आणि बऱ्याचशा ग्रंथामध्ये सुद्धा आमच्या नोंदी आहेत. त्यामुळे आम्ही सर्व पंच केलेला आहे. आम्ही तो पंच मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे. तरी मायबाप जनतेने माझ्या समाजासाठी आणि माझ्या बंजारा पदासाठी लवकरात लवकर ही मागणी जाहीर करावी. नसता मी ज्यावेळेस न्याय भेटेल तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. मुंबई असो दिल्ली असो तोपर्यंत लढा चालूच ठेवणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.